एक डॉक्टर होते, एक वकील होते, एक इंजिनियर होते. सगळीजण असं भला मोठा तलाव होता, निसर्गरम्य परिसर होता आणि भरपूर अशा नावी लावलेल्या होत्या नंबरमध्ये. म्हणजे जो जो असणारा त्या ठिकाणी एखादा पर्यटक येईल, मग त्याच्या इच्छेप्रमाणे कुठे फिरायचं, काय फिरायचं त्याप्रमाणे तिकीट ठरल्या जातात. आता हे सगळे काय असणारे शिकलेली माणसं, भरपूर पगार त्यांना. कितवा वेतन आयोग आता सर? 8वा आहे का आता? बरं, आता पैशाची काय कमी आहे? म्हणले हे बा इकडे. म्हणजे काय साहेब? म्हणले आम्हाला नदीत पोहायचं असणार, नावेत बसायचे आणि पहिलं तिरायला जायचं. म्हणजे आम्हाला दाखव म्हणजे सगळा परिसर. म्हणले चला. आता हे शिकलेले होते आणि जास्त बडबड करणारे होते. तर मित्र म्हणल्यावर काय ते जाता जास्त म्हणजे इकडला विषय तिकडला विषय, काही बढाया मारणारे असते आणि काही गोड बोले असतात. काही एवढे गोड बोलते की नाव आडनाव गोड बोले पडलो बरं का. आणि काही एवढे थापा मारते त्यांचं आडनाव थापाडे पडलं. असे गप्पा चालू त्यांच्या. सगळेजण नावेमध्ये बसले आणि ते नाव्याचं पोरग नाव हाकू लागलं, वल्लव रे नाकवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नाकवा हो वल्लव रे रामा. आम्ही ढोलकर 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 दर्याचा राजा, आम्ही ढोलकर 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 दर्याचा राजा. जाता नावेत बसायला. नावेत बसले, नाव मध्य भागामध्ये गेली आणि मग यांनी यांचा विषय बदलला आणि त्या लेकराला विचारू लागले. ते 12-13 वर्षाचं लेकरू, घामाघूम झालेलं नाव हाणू हाणू. हे 4 जण म्हणजे कमीत कमी 100च्या पुढे होते. नावही भली मोठी होती आणि संत असं पाणी होत, पण खोली जास्त होती. म्हणले हे बाळा, काय कष्ट करावे लागतात रे तुला? म्हणले साहेब आमची गरिबी आहे आणि जो गरीब असतो ना त्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. बर का, जीवनामध्ये जर तुमच्या गरिबी जर तुम्हाला घालायची असेल, तुमच्या घरी जर लक्ष्मी टिकून राहावी असं वाटत असेल, तर तुमच्या दारापुढे जर कोणी येत असेल ना त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. बर का, आशीर्वाद लाभेल तुमच्या मुला बाळाला, एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. तुमच्या दारापुढे एखादा वेश बदलून जरी आला, नाथ बाबा म्हणतात संन्याशाला दिले नाही बहुरूपी आला, किंवा बहुरूपी घरी संन्यासाचा वेश पाहुनी तयास धन देते. एखादा डुप्लिकेट जरी एखादा महात्मा दिसला तुम्हाला आणि तो तुमच्या दारापुढे आला आणि काही जर मागू लागला तरी त्याला द्या, पण अंतःकरणात भावना ठेवा आम्ही संन्याशालाच दान करू. बर का दादांनो, जीवनातलं दारिद्र्य घालायचं असेल तर अगोदर दान महत्वाचं आहे. बाबा हो सर, आमची गरिबी आहे आणि ह्या गरिबीमुळं मी लहानपणापासून वडिलांच्या त्या व्यवसायामध्ये सहकार्य होईल म्हणून शाळेत न जाता ही नाव हाकतोय. म्हणजे काय वेळ आहे, सगळं आयुष्य खल्लास झालं. म्हणले तुझं बर्बाद झालं. म्हणले कस काय साहेब? अरे शिकायला पाहिजे, अरे योग्य योग्य शिक्षण मिळालंच पाहिजे. बरोबर आहे ना? शास्त्र सांगतंय ना, प्रथमेनार्जितं विद्या द्वितीयेनार्जितं धनम तृतीयेनार्जितं पुण्यं चतुर्थीं किं करिष्यति. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्याभ्यास घ्या, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन मिळवा, तिसऱ्या 25 वर्षामध्ये पुण्य मिळवा. जर नाही या 3 टप्प्यात काही मिळविता आलं तर मग शेवटी काय मिळविणार आहे? लोक आळशी बनले. तिकडून मेसेज आला शासनाचा की केवायसी करायला पळाले. आयुष्यच केवायसी करण्यात चाललं. दादांनो अंगठे वाकडे झाले. असे सर्व तर गोल याडा झाला त्या अंगठ्याला. लक्षात ठेवा, तंबाखू मळू मळून, गुटखा मळू मळू बोटाची ठशी गायब झाली तरी केवायसी व्हायला तयार नाही. लक्षात ठेवा दादांनो, आम्हाला फुकट खायची सवय लागली. ऐका रे दादांनो, कष्टाचं असावं, मेहनतीचं असावं. ऐका रे दादांनो, आणि ज्याच्या जीवनामध्ये कष्ट आहे, ज्याच्या जीवनामध्ये मेहनत आहे, त्याचंच कुठंतरी भलं आहे. न्यायोपार्जित वितस्य दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थैव च. न्यायानं नीतीने कमविलेल्या धनाचा 10वा भाग जर तुम्ही देवाकरता, देशाकरता, धर्माकरता, सत्ताकरता खर्च केला, मंदिराकरता खर्च केला,
तर राहिलेल्या बाकीच्या संपत्तीचं संरक्षण स्वतः देव करतोय. म्हणून माझ्या तुकोबराने सांगितलं, धन कमवायचंय ना, ते कसलंही धन असू द्या दादांनो, पण दान धर्म करा, धन शुद्ध होईल. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, आवाज द्या. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उदार अंतकरणाने जो दान धर्म करतोय, उत्तमची गती तो एक पावेल. उम भोगील जीव खाणी, पुन्हा जन्माला जरी आला तरी चांगल्या खाणीमध्ये जाईल. ती खाण म्हणजे जारज नावाची खाण आहे. अंडज नावाची एक खाण आहे, अंड्यापासून निर्माण होणारे जीव. स्वेदज नावाची एक खाण आहे, घामापासून निर्माण होणारे जीव. उद्बीज नावाची खाण आहे, बीजापासून निर्माण होणारे जीव म्हणजे वृक्ष. आणि जारज नावाची खाण आहे, ती म्हणजे मनुष्याची योनी आहे. उत्तम भोगील जीव खाण. पुन्हा जर तुम्हाला मनुष्य म्हणून जन्माला यायचंय बर का, तर तुम्हाला काय करावं लागेल, जीवनामध्ये दान धर्म अतिशय महत्वाचा आहे. जिथं सप्ताह असेल, मंदिराची कार्य चालू असतील, जिथे धार्मिक कार्य चालू असेल, तिथे तुम्ही उदार अंतकरणाने मदत केली पाहिजे. ज्याच्या मनामध्ये कटुता आली, देव काय करतो माहितीये का तुम्हाला? सुदामजीचं चरित्र सगळ्यांना माहितीये. सुदामजीनं चोरून फुटाणे खाल्ले. कृष्ण परमात्मा म्हणू लागला, सुदामा काय झालं रे? दात वाजू लागले. म्हणजे देवा अरे काय थंडी, म्हणले रात्रीच्याला पाऊस चालू आहे, एवढी थंडी वाजली, शिप्रा नदी भरून वाहू लागली दोही थड्याने. पहिलं तिराला अंकपाद ऋषींच्या असणाऱ्या त्या ठिकाणी आश्रमामध्ये जायचं होतं, संदीपनी ऋषींच्या. अंकपाद नावाचा आश्रम येतो. म्हणले हो, म्हणले थंडीमुळे होत आहे का? म्हणले बरं आता न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देव म्हणाले अरे मला चोरून खातोस ना, 18 विश्व दारिद्र्य पत्करावं लागेल. नसलं तर श्रीमद भागवत उघडा. म्हणून देवाला चोरून खाऊ नका. तुमच्या घरी तुम्ही नाश्ता कशाचाही बनवा, फक्त देवाला लसण आणि कांदा चालत नाही, त्याचा नैवेद्य वर्जय देवाला. म्हणून दादांनो, नाही तर तुम्ही जे खाता ते देवाला वाढीत जाण, तसं कसं होईल? देव तुमच्यावर नाराज होईल ऐका. म्हणून तुम्ही काही बनवा, सकाळी चटणी भाकर बनवा, पोळी भाजी बनवा. ज्याच्या घरामध्ये पहिली असणारी भाकर, पहिला नैवेद्य देवा घरामध्ये जातोय, दुसरा नैवेद्य गाईला जातोय आणि शेवटची भाकरी कुत्र्याला जाते, त्याच्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता नसते. विठाला म्हणून अगोदर स्वतः गिळायच्या अगोदर देवालाच खाऊ घाला बर का. मग मी काय म्हणलो, गिळायच्या अगोदर. आम्ही साबुदाण्याचे भाव काय किलो आता त्याला 80, 40 रुपये 50 रुपये किलो होती साबुदाणा, आता 80 रुपये किलो. शेंगदाण्याचे भाव 120. हो, उद्या एकादशी आहे तर आजच 1 डझन केळी. सर तेवढी केळी घेऊन या बरं. निघाले सर. ऐका रे दादा,
आणि काही काहींच्या लक्षात सुद्धा राहत नाही उद्या एकादशी हे 2 भाकरी दुधात चुरून खाती, पुन्हा ठेचा गिळी ती आणि मग म्हणती बाई आज एकादशी होती का, म्हणजे झाली लंगडी, तू लंगडी हो, अशी दोन्ही पायानी लंगडी हो, आणि रांगत रांगत कीर्तना द्या. एकादशी कुठं लंगडी होत असते का? अरे तुमचा वाढदिवस तुमच्या ध्यानात आहे, बर्थडे, लेकराचा बर्थडे कधी हे ध्यानात आहे, लेकीचा बर्थडे कधी हे ध्यानात आहे, आपल्या पप्याच्या बापाचा बर्थडे कधी हे ध्यानात आहे, पण तुमच्या ध्यानात नाही एकादशी कधी. हरी विसरली तया थोर झाली हानी, पचती लखानी चौऱ्यांशीच्या, ऐका 84 लक्ष योनीमध्ये तुम्हाला फिरावं लागेल, म्हणून त्याला विसरू नका. 3 जणी धर्मपत्न्या होत्या, आपल्या नवऱ्याचा विसर भोळेपणा सांगत होत्या. एक संन्यासी बाहेरून असणारा त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता आला, म्हणलं ओम भगवती भिक्षाम देही. आता हा आवाज त्याने मोठ्याने दिला, पण यांच्या गप्पाच अशा महत्वाच्या. कॅबिनेट मंत्रीची बैठक, यांच्या गप्पा म्हणजे काय याची त्याला पत्ता नाही. गडी माणूस जवळ जरी बसला तरी त्याच्या कानाला पत्ता लागणार, ह्या काय बोलल्या. सगळ्या गावात यांना कोणतं इंटरनेट लागत नाही, कुठं काही लागत नाही, मोबाईल लागत नाही, कुठं बॅलन्स लागत नाही, कशाची गरज नाहीये. गंगू अक्काला माहिती झालं की पलीकडच्या कोपऱ्यातल्या त्या लिंबाखालच्या झाडातल्या सकू अक्काला कळालंच गाव काय झालं. आणि माणसाला काहीच माहित नसतं. बाबूराव रामराव तुम्हाला कळलं काय झालं, म्हणजे आपल्याला काहीच माहित नाही. म्हणजे आपलं काम काय, उठायचं शेतात जायचं. गडी माणसाला जे माहिती नसतं ते माता भगिनीला माहिती असतं. भगवंताचा आशीर्वाद आहे त्यांना, आणि संसर्गजन्य रोग आहे यांना. विठाला